वेलकम टू माय ब्लॉग. आणि आजचा कॅप्शन बघून तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज आपण कुठे जातो. आज आपण चाललो आहे भीमा गोरेगावला. इथून आपल्या तळ्यातून दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आणि दी बौद्धजन पंचायत समिती शाखा तळा यांच्यामार्फत आपण आयोजन केलेलं आहे. आणि ते आयोजन आता आपण त्या गाडीसोबत आपण जात आहोत. सो लेट्स सी. आता थोड्याच वेळात इथून बस निघते. आता मी तळ्यामध्ये आणि खूप थंडी पण आहे, पण एवढी काय थंडी लागत नाही. आजचा दिवसच एवढा शूरवीरांचा दिवस आहे, तर एवढं काय नॉर्मली आज आपलं डे आहे नाही. सो या दिवसाचं खूप मोठं महत्त्व आहे. या शौर्यस्तंभाला आपण मानवंदना देण्यासाठी कोरेगाव भीमा येथे जातो. आणि इथून प्रत्येक वर्षी मोठा समुदाय जो आहे तो इथे येत असतो आणि आपल्या 500 शूरवीरांना महारांना तिथे सलामी देत असतो, ज्यांनी पेशव्यांच्या छाताडावरती उभं राहून या इथे एक नवीन जी क्रांती आपण बोलतो त्या क्रांतीला सुरुवात केली. आणि तिथूनच जो महाराजांच्या इतिहासाचा गौरवशाली इतिहासाचा उदय झाला. आणि तिथूनच आता आपण इथून निघतो आहे आणि तिथे आपण त्या शूरवीरांना मानवंदना देऊया. सो पटकन निघूया. आता गाडी पण रेडी झालेली आहे. सो आय जस्ट खूप म्हणजे गावी पण आल्याच्या नंतर एवढं छान वाटतं की एवढं वातावरण एकदम सुंदर आहे. आणि आता सकाळचे आय थिंक मला वाटतं 7:15 वाजलेत आणि आता थोड्याच वेळात आपण निघतो इथून. तर थोडे आपण काहींचे आपण मतंसुद्धा जे ज्यांचे पण विचार आहेत आपण ते सुद्धा व्यक्त होतात ते बघणार आहोत. सो लेट्स सी. जय सर्वांना. आज दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातर्फे आपण भीमा गोरेगाव येथे जात आहोत. तर एक छोटासा एक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न आहे. आणि या तरुण पिढीचे एक गुणावत कार्यकर्ता आपल्या तळा तालुक्याचे सुरेंद्र शेलार आपल्यासोबत आहेत. तर सुरेंद्र शेलार, आज आपण भीमा गोरेगावला जातो आपल्या या संस्थेमार्फत. तर आपण काय सांगाल की आजच्या दिवसाचं महत्त्व सांगा आणि आपण हा प्लॅन कसा केलेला आहे आणि आपण कुठे जाऊन काय आपण कृती करणार आहोत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणले आणि स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली, त्याग केला, समर्पण केलं, त्या सर्व महापुरुषांना देखील विनम्र अभिवादन करतो. आणि बंधू आणि भगिनींनो, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा तळा आणि त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व त्यांच्या उपशाखा या दोन्ही संस्थेच्या विद्यमाने आज तळा या ठिकाणावर आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण या तालुक्यातून जवळपास 32 माणसांची गाडी आपण घेऊन त्या ठिकाणी जात आहोत. आणि बंधूंनो, या दिनाचं महत्त्व फार मोठं आहे. पण त्यावेळी जी काही या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पेशवाईने तोंड वर काढलं होतं आणि त्या पेशवाईला, या ब्राह्मणी व्यवस्थेला संपवण्यासाठी तत्कालीन 500 महारांनी ब्रिटिशांसमवेत जाऊन त्यांच्या विरोधात लढाई केली. आणि आजचा तो विजय दिवस
जवळपास त्या विजयाला 208 वर्ष झालेली आहेत आणि हा 208 वर्षांचा इतिहास अजून देखील तुमच्या आमच्या माध्यमातून जिवंत आहे आणि तो जिवंत ठेवण्याचं जे काम आहे ते तुमच्या आमच्या सारख्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि यापुढे करत राहतील. गौतमा प्रथमा मी गातो तुला वंदना, मी गातो तुला वंदना. बुद्ध होऊनी मानवासाठी, बुद्ध होऊनी मानवासाठी धम्म दिला तू जगण्यासाठी, धम्म दिला तू जगण्यासाठी. सद्धम्माची शिकवण देऊन, सद्धम्माची शिकवण देऊन तारले मानवा. गौतमा प्रथमा मी गातो तुला वंदना, मी गातो तुला वंदना. मी गातो तुला वंदना, मी गातो तुला वंदना. एकता बौद्ध संघ या गावचे सुपुत्र आणि बौद्धाचार्य सामनेर राठाडा या गावचे सुपुत्र भास्करजी गव्हाणे यांनी जे आज आपल्या सर्वांसमोर जे वंदन गीत गायलं त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. माझ्या दुबळ्या पोरात लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात. लई बळालं माझ्या दुबळ्या पोरात, तुम्ही नंतर बोला ना. लई बळालं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, समुद्राला समुद्राला. हे सुद्धा एक छोटंसं गीत सादर करणार आहेत आणि त्यांच्या समवेत विशाखाताईंना साथ दिले ते आमच्या गीता आई जाधव, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्या, टाळ्या. आता विश्वास गायकवाड. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. यातनं बघा, यातनं कालो काय बघा बेटा. यातनं काय सागोदी बघतील, यातनं काय यानं सागोदी. संग वाटला संग हर्षदादिल राज, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब रोजचं दूध इथं तू. वॉशरूमसाठी आम्ही उतरलो आता खाली. इथे मध्येच थोडासा रस्ता एक रिकामा होता, सो इथे थांबलो आम्ही. आणि इकडचा निसर्ग पण खूप छान आहे एकदम. आता कवळा कवळा ऊन पडला, आय थिंक 10:30 वाजले होते सकाळचे, पण मस्त आहे. खूप छान असा एक प्रवास चालू आहे. आता अशी अर्ध्यास आलो आहे, अजूनही पुढे जायचं आहे. सो लेट्स सी अजून आपल्याला काय काय नवीन बघायला मिळतं आहे.
छान कबूतर उडत आहेत. आम्ही आलो शनिवार वाड्याच्या इकडे. आम्ही आलो शनिवार वाडा फिरायला आणि आता आम्ही पुण्यामध्ये. सो जस्ट आता इथून थोड्या वेळामध्ये आम्ही शनिवार वाडा फिरणार आणि आल्यासारखं मग आता आपण जाणार आहोत भीमा गोरेगावला. थोडा वेळ आपण इथे स्पेंड करणार आहोत आणि इथला थोडासा ऐतिहासिक इतिहास आपण थोडा बघूया कसा आहे पूर्ण आतमध्ये शनिवार वाडा वगैरे. आता आपण या ठिकाणी भीमा कोरेगावच्या विजय दिनानिमित्त आपण सर्वजण धर्मप्रिय बंधू भगिनी या ठिकाणी तळ्यापासून ते अगदी पुण्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि ही प्रेरणा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की आपण आपला इतिहास विसरता कामा नाही. जर आपण आपला इतिहास विसरला तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण पहिले भीमा कोरेगावला न जाता हा आपल्या रूटमधला एक स्पॉट आहे म्हणून त्या ठिकाणी आपण बघायला आलेलो आहोत. तर या ठिकाणी हा जो शनिवार वाडा म्हणून प्रसिद्ध आहे, तर शनिवार वाड्यामागचा फार मोठा इतिहास दडलेला आहे. याला आपण लाल महाल, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला लाल महाल होता. परंतु इकडल्या ब्राह्मणी व्यवस्थेने जेव्हा मराठेशाही संपुष्टात आणली छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या केल्यानंतर, आणि त्या हत्येचा बदला स्वतः संभाजी महाराजांनी देखील घेतलेला आहे. त्यांनी ती केस लढवलेली आहे आणि त्यावेळी हत्तीच्या पायदळी जवळपास 5 ब्राह्मणांना देखील दिलेला हा इतिहास आहे. हा इतिहास विसरता कामा नाही. जवळपास बराच मोठा हा क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आपल्याला बरंचसं फिरण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. चांगल्या चांगल्या प्रकारच्या वास्तू या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपण ह्या प्रवेशद्वारातून आलेलो आहोत. या प्रवेशद्वारातून आल्यानंतर जवळपास वरती अशी जवळपास 4 ते 5 माळ्याची एक इमारत आहे आणि त्यानंतर समोरून या ठिकाणी जेवढे महाल होते त्या महालामधले छोटे छोटे टप्पे या ठिकाणी आहेत. तर आपण ते सर्वांनी बघायचे आहेत आणि नंतर मग इथून हा बघून झाल्यानंतर आपल्याला थेट आपल्याला रवाना पुन्हा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाकडे जायचं आहे. जय भीम. एक्झिट होईल, काहीतरी होईल. कोणतरी जाता येईल मार्ग जाता. गिरधारा.
मी पोचलो होतो स्पॉटवरती भीमा गोरेगावच्या. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि जस्ट पोचलो आहे. सो आता इथून आम्हाला चालायचं आहे. आय थिंक 2 ते 3 किलोमीटर आणि तिथून मग पुढे जयस्तंभाजवळ आपल्याला तिथे पूर्ण पोचेपर्यंत चालायचं. फायनली झाला भीमा गोरेगाव. ह्याच्यामध्ये किती पाहिजे कमी किती करणार 10% सब घूम गए. माझ्या पाठीमागच नाचा आता सगळेजण. काय फरक जेणेकरून तुम्हाला नाही बाबा पाय दुखले इथं चला. चलो 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 मम्मी कर दिली. चलो 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 चढावर उतरायचंय. चढावर सगळ्यांनी बस सांगेन तेव्हाच उतरायचंय. नंतर उतरायचं. मच्छी मार्केट. आमचे गँग मोठी आहे. जाऊ चलो चलो ह्याला रस्ता दाखवायला लागेल. बाहेरून जातो. थोडा वेळ नंतर मग वाटलं तुम्ही या परत फोन पाणी पिऊन आलंच सांगा चौऱ्या तल्यावर ना आता सोडायची काय. झालं 5-7 जण जागेवर ज्यांनी हॅलो आता भीमा
सो मंडळी फायनली आपण मुंबईला मी पोचलेलो आहे आणि खूप चांगली जर्नी होती आणि या जर्नीमध्ये आपल्या मातृसंस्था आदिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आणि बहुजन पंचायत समिती याने खूप चांगलं आयोजन केलं होतं आणि अशाच या कार्याने आपण या मातृसंस्थांचं जे स्थान आहे ते वाढवत जाऊ. अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आपण भेट देत राहू. जसा जसा मला वेळ मिळेल तसा तसा या अशा माध्यमातून आपण या जे आपण आंबेडकरी चळवळीच्या कामासाठी आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करू. आणि जाता जाता शेवटचं एवढंच सांगतो की ॲक्च्युली हा ब्लॉग करायचा माझा मोटिवेशन सर्वांना देण्याचा हेतू हा आहे की जास्तीत जास्त नवीन पिढीने या ज्या आपल्या मातृसंस्था आहेत त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यासाठी आपला वेळ द्यावा. वर्षातून महिन्यातून एकदा जसं आपल्याला वेळ मिळेल तसं प्रत्येक कार्यक्रमाला आपण दिला पाहिजे. अर्थातच आपण वेळ नाही दिला तरी आपण आपला पैसा वगैरे आपण धम्मदान वगैरे आर्थिक रूपामध्ये देऊ शकतो. पण नुसतं आर्थिक रूपामध्ये पैसा देऊन चालत नाही, कारण की मुळात मी आज पूर्ण जो फिरलो भीमा कोरेगाव त्याच्यामध्ये 40च्या वरची माणसं जास्त होती आणि 35-30च्या आतमधली लोकं खूप फार कमी होती. कामाच्या अनुषंगाने सगळी शहरामध्ये स्थलांतरित आहेत. पण तरीसुद्धा वेळात वेळ देऊन सर्वांनी अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपण सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण नवीन अशा ठिकाणी आपला इतिहास दाखवला पाहिजे. तसंच बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. तर अर्थातच आपण खूप मोठा गौरवशाली इतिहास आज बघून आलो आहे आणि खूप ब्लॉग मोठा झाला आय थिंक. सो बघितल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं, कारण की तुमचे जे कमेंट्स आहेत ते बघून मी चांगले अजून व्हिडिओमार्फत कार्यक्रमामार्फत आपणापर्यंत पोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो जय भीम.